छत्रपति शिवाजी महाराज की 395वीं जयंती के अवसर पर पनवेल महानगर पालिका द्वारा भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर विधायक प्रशांत ठाकुर, पनवेल पालिका आयुक्त मंगेश चितले और पूर्व महापौर डॉक्टर कविता चौथमल, पूर्व सदन नेता परेश ठाकुर प्रमुख रूप से उपस्थित थे। साथ ही में पनवेल पालिका कर्मचारी भी उपस्थित थे। 7:30 बजे छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिकृति अश्वारोही प्रतिमा को महाराष्ट्र गीत के पाठ और गायन के साथ भव्य रैली निकाली गई। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर देश भर में कई तरह के कार्यक्रम आयोजित किए गए। छत्रपति शिवाजी महाराज न केवल मराठाओं के नेता थे, बल्कि पूरे देश में उनको माना जाता है। देश के बाहर भी दुनिया भर में उनकी जय जयकार होती है। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर पनवेल में पनवेल महानगर पालिका के माध्यम से उनकी जयंती बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाई गई। इस कार्यक्रम में कई तरह के सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए गए थे। ढोल और लेजिम की धुन पर परिसर में बहुत उत्साह देखने को मिला। लोगों का मन मोहित हो गया। इस कार्यक्रम में खास तौर पर पनवेल महानगर पालिका के जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी, उपायुक्त और सारे कर्मचारी खास तौर पर उपस्थित रहे। आइए देखते हैं इस कार्यक्रम की कुछ खास झलकियां। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणजे हा रायगड जिल्हा आहे। आपणा सर्वांचं हे भाग्य आहे की महाराजांनी ज्या किल्ल्याला आपलं राजधानी बनवलं त्या रायगड किल्ल्यावरून या जिल्ह्याचं नाव रायगड पडलेलं आहे। या भूमीतला हा किल्ला, या भूमीमध्ये महाराजांचं कर्तृत्व घडलं आणि त्यामुळे महाराजांच्या विषयी वाटणारा अभिमान, स्वाभिमान हा इथल्या पिढ्यानपिढ्यामध्ये रुजत जातोय। वर्षानुवर्ष लुटून गेली, पिढ्या बदलत गेल्यात, पण महाराजांविषयीचा अभिमान हा जराही डळलेला नाही। या उलट त्या नव्या पिढ्यांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड अशा पद्धतीची अभिमानाची भावना पाहायला मिळते आणि म्हणून आपण पाहू शकतो इतक्या सकाळी ही मिरवणूक निघाली आहे, पण तरुणांची संख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे आणि तितकेच विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये अतिशय आपण म्हणूया गर्वानं महाराजांचं नाव सांगतायत। या अशा पद्धतीनं पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मिरवणुकीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये, विशेषतः या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज ही तरुणाई जी या ठिकाणी आलेली आहे ती खऱ्या अर्थाने आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत। स्वातंत्र्य म्हणजे काय आहे, त्या दृष्टीने स्वराज्य म्हणजे काय आहे, या सगळ्याची ओळख पहिल्यांदा या समाजाला छत्रपतींनी आपल्याला करून दिली। त्या माध्यमातून आपण हे आता जे काही सुख उपभोगतोय त्याच्यामागे खरं त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे आणि अशा या आदरणीय राजाला मानवंदना म्हणून आज या ठिकाणी सर्व महानगरपालिका क्षेत्रातील सगळे तरुणाई आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत। आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना आमचं सगळ्यांचा मानाचा मुजरा। धन्यवाद।